हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे, कारण आमच्याकडे 4-5 दिवस झाले लाईटच नव्हती आणि 3-4 दिवस झाले भरपूर सारा पाऊस पण होता. त्यामुळे व्हिडिओ मला अपलोड करता आलाच नाही. तर आज मी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जी आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे आपल्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये जे काही छोटे मोठे झाडं आहेत किंवा शोची वगैरे झाडे आहेत, तर त्याची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. तर बघा, मी या ठिकाणी छान असं त्यातलं गवत खराब जे आहे ते कट करत आहे. आणि आमच्या ह्या बाल्कनीमध्ये 3 ते 4च झाडं आहेत. तर बघू शकता, संध्याकाळचे आता 4:30 वाजलेले आहेत, तरी पण भरपूर सारं ऊन आहे. तर चला म्हटलं, आज करू उद्या करू, ते काम काही होतच नव्हतं. तर फायनली आज त्या कामाला मुहूर्त लागलेला आहे आणि मी झाडांची कटिंग करत आहे. या ठिकाणी 2 मोठी शोची झाडे आहेत, 2 साईडला ठेवलेली, आणि मध्ये आहे मध्ये एक ते पानफुटीचं झाड आहे आणि दुसरं एक शोचं झाड आहे. आणि इकडे या साईडला ब्रह्मकमळचे झाडे आहेत 2-3, आणि एक मनी प्लांट आहे मोठा. आणि आता एक गुलाबाचं छोटंसं रोप घेऊन आलेलं आहोत आम्ही, तर ते पण मला लावायचं आहे. तर म्हटलं चला, त्यासोबतच आपली ह्या झाडांची सगळी छान अशी साफसफाई करून घेऊ. भरपूर सारा कचरा तुम्ही बघू शकता. तर भरपूर सारा कचरा मी फेकून आलेले आहे जाऊन बाहेर. ज्या काही झाडाच्या वाळलेल्या फांद्या होत्या त्या, आणि हे झाडं जशी वाढत आहेत तसं त्यांना त्या ठिकाणी अडचण होत आहे. त्यामुळे जरा थोडं सुटसुटीत म्हटलं त्यांची जागा चेंज करून ठेवूया इकडे तिकडे. आणि आता हे जे बकेटमध्ये आहे, हे एक झाड होतं पांढऱ्या फुलाचं वाळलेलं. त्या झाडाचं नाव काय मला माहीत नाही, पण ते झाड बऱ्याच दिवसाचं लावलेलं होतं. त्याला 1-2 वेळा फुलं पण आली आणि नंतर ते ऑटोमॅटिक सुकून गेलं. तर त्यातली मी माती पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि ती माती आता पूर्णपणे छान अशी मी मोकळी करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, माझ्या हातामध्ये हे गुलाबाचं छोटंसं रोप आहे. तर ते कॅरीबॅगमध्ये होतं, त्या काळ्या कॅरीबॅगमध्ये. तर तसंच मी ते काढून त्या बकेटमध्ये टाकलेलं आहे आणि त्यावरून मी थोडीशी माती टाकत आहे. तर अशा पद्धतीने हे छान असं आपण हे पावसाळ्यात जर आपण झाडांची लागवड केली किंवा आपण छान अशी रोपं जर आणून लावली, तर पावसाळ्यात ते छान असे त्याची छान अशी वाढ होते. आणि आता ती शिल्लक माती होती राहिलेली, ती पण एका बकेटमध्ये मी भरून ठेवलेली आहे, जेणेकरून पुन्हा परत आपल्याला जर ती काही झाडं वगैरे लावायची असली तर ती उपयोगी येतात. आणि मग मी नंतर याच्या साहाय्याने ते जे बाकीची झाडं होती त्यातले खालच्या मुळाची जी माती आहे, ती मातीसुद्धा मी अशी मोकळी आणि भुसभुशीत करून घेते, जेणेकरून झाडांच्या मुळांना थोडासा ऑक्सिजन वगैरे पोहोचेल. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी थोडीशी स्वच्छता करून घेतलेली आहे. आणि जरा थोडं जास्त जवळ झाडं होती, तर ती थोडी अशी मोकळी करून ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांना परत अडचण होणार नाही वाढीसाठी. तर मग छान अशी वाढ होती झाडांची मोकळी आणि सुटसुटीत असल्यावर. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता किती कचरा झालेला आहे. आणि बघितलं तर 4 ते 5च झाडं या ठिकाणी लावलेले आहेत, पण भरपूर सारी माती होते आणि भरपूर सारा कचरा पण होतो. आणि पावसाने सरळ बाल्कनीत पाऊस आला की पूर्ण या ठिकाणी माती आणि चिखलही होतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने भरपूर सारा कचरा निघालेला आहे. आणि छान असे आता मी एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत साऱ्या कुंड्या पण. आणि बघा, तर अशा पद्धतीने आम्ही पाण्याचे जे जार असतात त्यामध्ये हे असं लावलेलं आहे. तर या ठिकाणी 2 ते 3 ब्रह्मकमळ आहेत, बघू शकता. हे शोचं झाड आहे आणि गुलाबाचं. तर सगळे झाडं असे एकदम स्वच्छ मुळाशी केलेले आहेत. आणि आता मी त्यात पाणी टाकत आहे. तर अशा पद्धतीने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपण त्यातलं गवत किंवा छोटं मोठं जे गवत आलेलं असतं किंवा जो कचरा असतो तो काढून फेकला तर झाडांची उत्तम अशी वाढ होते. आणि आपण वेळची वेळी पाणी पण घातलं पाहिजे प्रत्येक झाडांना. तर या ठिकाणी आता मी सगळ्या झाडांना पाणी ओतून घेते. आणि त्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये. आता 5-5:30 वाजलेले आहेत. पूर्ण ते झाडाचं साफसफाई करण्याचा आणि तो पूर्ण कचरा गोळा करून टाकून यायला मला जवळजवळ 1 ते 1.5 तास गेला. आणि या ठिकाणी मुलांना भूक लागली होती, तर मी करत आहे पोहे. तर पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नळाखाली आणि झटपट असे पोहे बनवणार आहे. तर आज जरा उशिराच व्हिडिओला सुरुवात झाली होती. आणि तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मुलांना पोहे करून देते आणि बाकीचं मग पुन्हा तुमच्याशी शेअर करते. तर या ठिकाणी कांदा कापून घेतलेला आहे आणि छान असं जिरे मोहरी त्यातमध्ये तेलामध्ये तडतडली की लगेच कांदा टाकून घेतलेला आहे. थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि नंतर मग हळद मिरची वगैरे टाकून सगळं असं छान परतून घेते. आणि त्यानंतर मी धुवून घेतलेले पोहे त्यामध्ये टाकत आहे.
तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा पहिला एक चॅनल होता, पण तो चॅनल कोणत्या तरी कारणामुळे त्याला व्ह्यूज पण येत नव्हते आणि सबस्क्राईब पण वाढत नव्हते. तर प्लीज ह्या चॅनलला सपोर्ट करा. आणि हा आता छान असे पोहे झालेले आहेत आपले या ठिकाणी. आणि हे पूर्ण संध्याकाळचं बघा, संध्याकाळचे 10:30 वाजलेले आहेत. त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला. आमच्याकडे 6ला पाणी येतं, पाणी भरलं आणि सगळं स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे करून बघा संध्याकाळची किचनची साफसफाई माझी झालेली आहे. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही जर समजा चांगले काही व्हिडिओ बघायचे असतील तर तेही मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओ.